FC रोडला जर फक्त मुलांसोबत फिरायला गेले ते पण विकेंडला तर असंच होणार आहे. तुम्हीच बघा कसं गाडवपर्यंत चाललंय. तर नमस्कार मित्रांनो, रात्री 11 वाजता दलिंदराने ठरवलं म्हणे FC रोडला भेटायचंय. मग काय गाडी काढली आणि लागलो रस्त्याला. पण बाबो पुण्याची ट्रॅफिक. पुण्यात आल्यावर एकदा तुमचे फ्रेंड गर्लफ्रेंड कोणीच भेटणार नाही, पण ट्रॅफिक 100% भेटेल. जसे ट्रॅफिक क्रॉस करून मोकळा रस्ता लागला, मनाला डायरेक्ट थंडक पोहोचली. दिल तो डायरेक्ट गार्डन हो गया. FC रोडला पोहोचल्या बरोबर पहिले एक कोल्ड कॉफी घटकावून घेतली. आता आम्ही तर येऊन गेलो, पण पाटील अँड गँगचा अजून पत्ताच नाही. मग बसलो त्यांचा वेट करत. पाटील तर आल्याच बरोबर डायरेक्ट तोंड लपवत होता. म्हणता क्या हुआ, म्हणे मी ज्यादाही सुंदर लग रहा हूं. तेवढ्यात आमचं लक्ष गेलं की इथं जॅमिंग चालू आहे. मग काय तुमच्या भावने बी सुरू केलं, मिले सूर मेरा तुम्हारा. थोडे ब्रेकअप सॉंग काय चालू झाले. हर्षाच्या डोळ्यात पाणी. म्हटलं काय रे भाऊ काय झालं. तो म्हणे विनय भाऊ कधीपासून माचीसचा गेम खेळून बकचोदी करत होता आणि याच गेम मध्ये पाटील ज्या शर्टावर सुंदर दिसत होता त्याच शर्टाचा गेम वाजला. आता या दलिंदरांना भूक लागली तर चला कुठे नॉन स्टॉपला पोहे खायला. पण प्लॅन मध्ये थोडा चेंज झाला. म्हणे आधी चहा पिऊ आणि मग पोहे खाऊ. म्हणून मग एक चहाचा पॅक मारूनच घेतला. रात्रीचे 2 वाजले ते, पण नॉन स्टॉपला काही फरकच पडत नाही. सगळ्या दुकाने चालू, जो मागता वो मिलेगा. सगळेजण पोहे वाकडताय, पण निखिला बघा कसा नव्या नवरीसारखा करतोय. चला आता आम्ही थोडंसं पुणे इंडून येतो. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.